उत्तरा महाविहार येथे अशोका कल्चरल हॉल याचा आज लोकार्पण सोहळा, उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्यानिमित्ताने समाज कल्याण मंत्री, पालकमंत्री माननीय संजय शिरसाट, तद्वतच या फुलंब्री विभागाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण, तद्वत त्यांच्यासोबत समाज कल्याण विभागाचे विशेष प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, गावचे सरपंच दत्तू साळवे, अजून अर्चनाताई बोंगाने आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी हा अतिशय प्रदीर्घ कालापासून उद्घाटन करण्याचा सोहळा आज शेवटी संपन्न झाला. यामध्ये समाज कल्याण खात्याने जे काही अनुदान 5 कोटीचं दिलेलं होतं, अनेक वर्षापासून हे दान संस्थेच्या खात्यामध्ये जमा झालं होतं, पण या दानाचा काही योग्य असा उपयोग करता आला नाही. कारण सामाजिक सेक्रेटरीचं मान्यता बांधकामासाठी प्रलंबित होती. त्यामुळे बांधकाम करण्यासाठी आणि उद्घाटन करण्यासाठी उशीर झाला. पण शेवटी हा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक उपासक उपासिका त्या ठिकाणी हजर होत्या. वेगळ्या वेगळ्या भागातून, संभाजीनगरमधून, खेड्यापाड्याच्या उपासक उपासिका, तद्वतच फुलंब्री तालुका, सिल्लोड तालुका, जाफराबाद तालुका असे विविध भागातून उपासक उपासिका या ठिकाणी आलेल्या होत्या आणि अतिशय शांततेनं आणि सहकार्याने, सर्वांच्या मदतीने, सर्वांचा आशास्थान सामाजिक कल्चरल हॉलचं उद्घाटन, जे आपण नामकरण करून अशोका कल्चरल हॉल असं उद्घाटन आपण या ठिकाणी संपन्न केलं. खरोखर पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार अनुराधाताई चव्हाण, डॉक्टर हर्षदीप कांबळे, वाकोडे, नंदावडे, जिने, इंगळे, संजय पवार, आयुष्यमान, राजेंद्र लेमाडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही अतिशय मोलाचं सहकार्य केलं. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे या कल्चरल हॉलच्या सोबतच उपासक उपासिका ज्या उपस्थित होत्या, त्यांनी एक एक करून विहाराला दान करण्यासाठी बनवून दिली. अशा जवळपास 19 रूम या ठिकाणी बनवलेल्या आहेत. त्या सर्व लोकांच्या दानामधून बनवलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग येथे ध्यान साधनेचं शिबिर, विपश्यनेचं शिबिर, शिवाय धम्म शिबिर, उपासक उपासिकासाठी, भिक्खू भिक्खुनीसाठी, सामनेरीसाठी या ठिकाणी
सदोदित आयोजित केलं जातं आणि लोकांमध्ये समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल यासाठी त्यांना धम्माचे संस्कार, धम्माचे शिबिर आयोजित करून त्यांना धम्ममय बनवलं जात असतं. समाजामध्ये शांतता राहावी, एकता राहावी, बंधुभाव राहावा, समता राहावी, सर्वांमध्ये एकोपा राहावा, असे सर्व खेड्यापाड्याचे लोक या ठिकाणी येऊन धम्मदेशना ऐकतात, भंतीजी लोकांचं प्रवचन ऐकतात आणि या ठिकाणी येऊन आपलं धम्म आचरण करतात. धम्माला वाढवण्याचा, धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी सर्व जाती धर्मातील विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी येतात आणि गुण्या गोविंदाने बुद्धाचा, शांतीचा, मैत्रीचा, समतेचा, मानवतेचा धम्म आचरणात आणतात आणि समाजामध्ये खऱ्या अर्थानं सुख, शांती, समता, मैत्री प्रसारित करतात. आजकालचे मुलं मुली हे मीडियाच्या व्यसनाधीन होऊन नको असलेले व्हिडिओ, नको असलेला टाईमपास करतात. तर त्यांना नीतिमत्ता, सदाचार शिकवणे, त्यांना शीलवान बनवणे, त्यांना दानी बनवणे, त्यांना श्रद्धावान बनवणे, कर्तव्यदक्ष नागरिक बनवणे, त्यांना वाईट व्यसनापासून त्यांची मुक्तता करणे हे विहाराचं काम असतं. आणि या विहारामध्ये आंतरराष्ट्रीय भिक्खू ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे येथे विविध शिबिर आयोजित केल्या जातात. लोकांना व्यसनमुक्त केलं जातं. लोकांना खऱ्या अर्थानं कसं स्वतःची उन्नती होईल, कसं स्वतःचं जीवन चांगलं वाढेल यासाठी या ठिकाणी उद्देश केला जातो आणि याचा लाभ सर्व जाती धर्मातील, सर्व पंथातील लोक इथे येतात. सर्व धर्माचे, जैन असतील, हिंदू असतील, मुसलमान असतील, इतर वेगळ्या वेगळ्या समाजाचे असतील, या ठिकाणी येतात आणि चांगला संदेश घेऊन जातात. या ठिकाणी कसलाही बाकीचा भेदभाव इथे नसतो. सर्वांना समतेची, मैत्रीची आणि एकतेची शिकवण या ठिकाणी दिल्या जाते आणि त्याचं ते पालन करतात. तर आम्हाला या ठिकाणी लोकोत्तरा चॅरिटेबल मिशन भिक्खू ट्रेनिंग सेंटर उपस्थित करून समाजाची सेवा करण्यासाठी संधी मिळत आहे. सर्व देशातील भिक्खू संघ या ठिकाणी येऊन तथागताचा संदेश सोबत घेऊन जातात आणि त्या ठिकाणी सुद्धा शांतता आणि एकता आणि बंधुभाव, मैत्री याचा विकास करतात. ते याबद्दल आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो. आपण सर्वजण मीडियाचे लोक या ठिकाणी येऊन या सर्व कार्याची दखल घेतात. तर हे सुद्धा तुमच्या सर्वांचे हे उपकार आहेत, तुमच्या सर्वांचे हे पुण्यकर्म आहे. समाजामध्ये शांतता नांदण्यासाठी तुम्हीसुद्धा प्रयत्नशील आहात. भिक्खू संघाचं आणि आपले ध्येय, पोलीस प्रशासनाचं ध्येयसुद्धा हे एकच आहे. समाज जागृती व्हावी, समाज शांतता व्हावा, समाजामध्ये एकता नांदावी, बंधुभाव नांदावा, मैत्री नांदावी, अशा उद्देशानं आपण सर्व कार्य करत आहात. तर यासाठी आमच्या संस्थेचे जे लोक आहेत, आमच्या संस्थेचे जे पदाधिकारी, त्यामध्ये आमचे जनार्दन शेजवळ जे विहाराचे उपाध्यक्ष आहेत, विहाराचे महासचिव भदंत काश्यप, महातेरो भदंत धमानंद, भदंत विनयशील, भदंत कुलदीप, भदंत
राहुलो भदंत धमर्तन भदंत उपाली आणि म्हणते इदिपय्या हे या ठिकाणी सर्वतोपरी मदत करतात आणि त्यांच्यामुळंच हे सगळं काही विहार या ठिकाणी हे सगळे विविध कार्यक्रम होत असतात आणि जगामध्ये समाजामध्ये त्याचं महत्त्व वाढत आहे. आपण सर्वांनी दखल घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.